चला तर मित्रांनो, पाहूया निबंध दिवाळी. दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा आणि आनंदाचा सण आहे. हा सण प्रकाशाचा, आनंदाचा आणि एकतेचा प्रतीक मानला जातो. दिवाळीला दीपांचा सण असेही म्हणतात, कारण या दिवशी सर्वत्र दिवे लावून अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा केला जातो. दिवाळी सण 5 दिवस चालतो. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज. प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्व आहे. धनत्रयोदशीला लोक नवीन वस्तू खरेदी करतात. नरक चतुर्दशी अभ्यंग स्नान केले जाते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लोक दिवे लक्ष्मीची पूजा करून घरात सुख समृद्धी येण्यासाठी प्रार्थना करतात. पाडव्याला पती पत्नी एकमेकांना शुभेच्छा देतात आणि भाऊबीजेला भाऊ. दिवाळीच्या काळात घरे स्वच्छ केली जातात आणि रंगीत रांगोळ्या काढल्या जातात. लोक नवीन कपडे घालतात, फटाके फोडतात आणि एकमेकांना फराळ देतात. करंज्या, लाडू, चकल्या, शंकरपाळे यांसारखे गोड तिखट पदार्थ घराघरात बनवले जातात. या सणामुळे सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होते. दिवाळी सणाचा एक महत्त्वाचा संदेश म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय. असे मानले जाते की या दिवशी प्रभू रामचंद्रांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत परतले होते, म्हणून लोकांनी दिवे लावून त्यांचे स्वागत केले. आजकाल दिवाळी साजरी करताना आपण पर्यावरणाची काळजी घेणे आवश्यक आहे. फटाके कमी वापरून, प्रदूषण टाळून आणि सुरक्षतेचे नियम पाळून आपण दिवाळी साजरी केली पाहिजे. अशा प्रकारे दिवाळी हा आनंद, प्रेम, प्रकाश आणि एकतेचा सण आहे, जो सर्वांना एकत्र आणतो आणि आपल्या जीवनात आनंदाची किरणे पसरवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.